So we were discussing about viscosity. What is mean by viscosity? So viscosity is a force which is applied by the layers, various layers of the fluid itself. फ्लुइडचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते त्यांच्याच लेअरवरती एक अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतात. त्या फोर्सला आपण विस्कॉसिटी म्हणतो. त्याचबरोबर ह्या हे जे फ्लुइड ज्या कंटेनर मध्ये असतील त्या कंटेनरच्या जे वॉल्स आहेत त्या वॉल्स सुद्धा त्यांच्या लेयर्स वरती ह्या फ्लुइडचे जे लेयर्स आहेत त्या लेयर्स वरती जो फोर्स अप्लाय करतात दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ विस्कॉसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो विस्कॉसिटी असं म्हणतो. त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण कंडिशन्स बघितल्या की वॉटरचं एक एक्झाम्पल घेतलं, हनी किंवा सिरपचं जे आहे ते एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. हे हे एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. आता जो पॉइंट आपण डिस्कस करत आहोत ही आहे त्याच्याशी रिलेटेड आपण एक विस्कस ड्रॅग जो आहे, ड्रॅग म्हणजे काय हा फोर्स आहे. ड्रॅग म्हणजे खेचणे आणि तो एक फोर्स इथं त्या फ्लुइड वरती अप्लाय होतोय आणि तो जो फोर्स इथं अप्लाय होणार आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ विस्कस ड्रॅग. नाउ व्हॉट हॅपन्स व्हेरियस लेयर्स विल बी देअर. इथं दाखवल्या पद्धतीने ह्या डायग्राम मध्ये इफ यू सी दिस डायग्राम ओव्हर हिअर देअर विल बी अ स्टेशनरी लेअर. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादं फ्लुइड जे आहे ते मोशन मध्ये येतं किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कंटेनर मध्ये जर आपण एखादा स्फिअर जर टाकलेला असेल ज्याची डेन्सिटी जास्त आहे असा, ज्यावेळेस तो ह्या डायरेक्शन मध्ये खाली जात असेल तर त्यावेळेस हा जो आहे ह्याच्या बाजूच्या लेयर्स मध्ये काय असेल चेंज विस्कस ड्रॅग येईल म्हणजे त्यांच्यामध्ये एक फोर्स येईल. पण कुठले तरी हे बाजूचे लेयर्स असतील हे कसे असतील स्टेशनरी. तसाच हा जो आहे तो काय आहे एक स्टेशनरी लेयर आहे फ्लुइडचा. त्याच्यापासून वरच्या जे लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही वेलॉसिटी इथं मिळून जाते. ठीक आहे. Okay. So, what is viscous? Viscosity is the property of the fluid by virtue of which the relative motion between different layers of the fluid experience a dragging force. Most of the time हे जे इथे ज्या डेफिनेशन्स दिल्यात ह्याच्यापेक्षा ह्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात तुम्हाला की व्हॉट इज गिव्हन डेटा दिला जाईल त्याच्यानुसार तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट करावा लागेल. गिव्हन डेटा असेल काहीतरी अप्रोप्रिएट अँड अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू फाइंड आउट क्रिटिकल व्हेलॉसिटी. You have to find out viscous drag, etc., etc. So now here in this situation there is this stationary layer. ह्या ठिकाणी काय आहे एक स्टेशनरी लेअर आहे. And if we move upward from this stationary layer you will find the velocity is increasing. Velocity काय होत चाललेली आहे इन्क्रीज होत चालली आहे. किती नाही इन्क्रीज होत आहे प्रत्येक लेअर मध्ये आपण एक रिलेटिव्ह चेंज घेतला डेल्टा व्ही चा हा चेंज घेतला म्हणजे इथं किती असेल -2 टाइम्स डेल्टा व्ही असेल. इथं किती असेल v-3 टाइम्स डेल्टा व्ही असेल. हिअर v-4 टाइम्स डेल्टा व्ही फॉर एक्झाम्पल. असं होत 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 इथली जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी किती झाली v प्लस डेल्टा व्ही एवढी व्हेलॉसिटी झाली. तर ती सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी आहे असं आपण अज्युम करूया. हे जे व्हेलॉसिटीज आहे ऍज वी मूव्ह अपवर्ड. आता आपण जसं जसं इथून वरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो ऑन द लेफ्ट साइड द व्हेलॉसिटी इज नाउ इन्क्रीजिंग. म्हणजे जर वरच्या टॉप 3 लेयरचा जर आपण विचार केला तर ती सेंटरचा जो लेयर आहे त्याचं डिस्टन्स किती होतं बॉटम पासूनचं दॅट डिस्टन्स वॉज एक्स. टॉप मोस्टचं जे आहे ते एक्स प्लस डीएक्स आणि त्याच्यापेक्षा खालचा जो आहे सेंटरच्या खालचा म्हणजे वरून 3 नंबरचा सॉरी एक्स प्लस डीएक्स आहे आणि हे एक्स मायनस डीएक्स असं असणार आहे. सो ऑल दीज व्हेलॉसिटीज ह्या ज्या हे जे डिस्प्लेसमेंट्स आहेत from the stationary layer the velocity is now changing and the velocity change in velocity with respect to time change in velocity with respect to time is called as a velocity gradient. जो with respect to distance हा मी टाइम म्हटल्यासारखं वाटतं चेंज इन व्हेलॉसिटी किती आहे डीबी आणि इथं चेंज इन डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट किती आहे डीएक्स. प्रत्येकाला डीएक्स एवढा चेंज होतो. दिस इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आपण ह्याच्या पूर्वी एक पॉइंट डिस्कस केलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये त्याला आपण म्हटलं होतं पोटेन्शियल ग्रेडियंट असं नाव दिलं होतं. हा पोटेन्शियल ग्रेडियंट इफ यू रिमेंबर पोटेन्शिओमीटर मध्ये मी सांगितलं होतं की हे वायर आहे ए टू बी. इफ यू मूव्ह फ्रॉम ए टू बी ह्याचं पोटेन्शियल सपोज हे जर प्लसला कनेक्टेड असेल आणि सपोज हे 100 असेल तर हे कमी 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 होत इथं 0 होतं. मे बी ह्या पॉइंटला 50 किंवा 45 असेल ह्या ठिकाणी 50 असेल ह्या ठिकाणी 80 असेल फॉर एक्झाम्पल ह्याच्या इथं
अशा पद्धतीने हे काय होतं, ऍज द डिस्टन्स वी कव्हर फ्रॉम ए टू बी, पोटेन्शियल वॉज डिक्रीजिंग. अँड तिथं सुद्धा आपण तो पॉइंट सांगितला होता, इट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. इट वॉज डीव्ही बाय डीएक्स. बट हा जो व्ही आहे, कॅपिटल व्ही म्हणा वाटलं तर, हा आहे पोटेन्शियलचा. ह्या ठिकाणी काय आहे, व्हेलॉसिटी आहे. म्हणजे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जर एखादी क्वांटिटी चेंज होत आहे, देन दॅट इज कॉल्ड एज अ ग्रेडियंट. त्याला आपण ग्रेडियंट असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज अ ग्रेडियंट. ओके. नाउ सो वी डू नो व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट. हे व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे? द व्हेलॉसिटी ग्रेडियंट, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity with distance dx measured from a stationary layer is called velocity gradient. ह्याला आपण काय म्हणतो? velocity gradient असं म्हणतो. आलं लक्षात? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता हा व्हेलॉसिटी ग्रेडियंट कसा आला? हाही पॉइंट बघितला. जे लेयर्स आहेत त्या लेयर्सची व्हेलॉसिटी कशी असेल? डिफरंट व्हेलॉसिटी असेल. ॲज पर दोज डिफरंट व्हेलॉसिटीज अँड द डिस्टन्स फ्रॉम द स्टेशनरी लेयर, व्हॉट वी हॅव फॉर्म व्हेलॉसिटी ड्रॅग जो आहे तिथं, म्हणजे व्हेलॉसिटी वरती जो चेंज होणार आहे तो आपण डिस्कस केला. ओके. आता त्यानंतर आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बघायचं. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे. हा जो पॉइंट आपण डिस्कस केला, dv by dx, that is velocity gradient, it is a important. So coefficient of viscosity, coefficient of viscosity हा रिप्रेझेंट केला जातो इटा. आपण ह्याच्या प्रिव्हियस ह्याला ऑलरेडी एक वेळेस यूज केलेला आहे इटा. कुठे यूज केलं? क्रिटिकल व्हेलॉसिटी साठी. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर एन इटा डिवायडेड बाय रो डी. ही क्रिटिकल व्हेलॉसिटी दिली जाते ह्या फॉर्म्युल्यानुसार. जो विस्कस ड्रॅग आहे, आपण ऑलरेडी बघितलंय. विस्कस ड्रॅग मीन्स इट इज द फोर्स अप्लाइड बाय द फ्लुइड्स, फ्लुइड लेयर्स, फ्लुइडचे जे लेयर्स आहेत, तो त्या फ्लुइडच्या दुसऱ्या लेयर वरती जो फोर्स अप्लाय करतो, म्हणजे मोशन वरती, दॅट इज कॉल्ड एज अ विस्कस ड्रॅग. आणि हा विस्कस ड्रॅग कुणामुळे असेल तर इट इज बिकॉज ऑफ द कोहेजिव्ह फोर्सेस. हा कुणामुळे असणार आहे? इट इज बिकॉज ऑफ, एक सेकंड, इट इज बिकॉज ऑफ द कोहेजिव्ह फोर्स. हा जो आहे तो कुणामुळे असणार आहे तर तो कोहेजिव्ह फोर्स मुळे असणार आहे. विस्कस फोर्स जो आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता कोहेजिव्ह फोर्सेस आहेत. हे कोहेजिव्ह फोर्सेस कसे आहेत? कोहेजिव्ह फोर्सेस म्हणजे काय? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण ऑलरेडी डिस्कस केलं. कोहेजिव्ह फोर्सेस आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बट ऑफ द सेम एलिमेंट किंवा मटेरियल. एक फ्लुइड आहे, त्याच फ्लुइडचे जर मॉलिक्युल्स एकमेकांवरती फोर्स अप्लाय करत असतील तर तो कोहेजिव्ह फोर्स आहे. आणि त्या कोहेजिव्ह फोर्स मुळेच हा विस्कस ड्रॅग तयार होतो. आता हा जो फोर्स ऑफ विस्कॉसिटी आहे किंवा विस्कस फोर्स आहे, फोर्स ऑफ विस्कॉसिटी किंवा विस्कस फोर्स जो आहे, तो फोर्स आपण कशा पद्धतीने सांगू शकतो? इट इज प्रोपोर्शनल टू एरिया. हा एरिया जो आहे तो लेयरचा एरिया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन नाही. नेक्स्ट, एफ इज प्रोपोर्शनल टू दिस velocity gradient, that is dv by dx. Now if we write this, you will find this equation: f is proportional to a dv by dx. To change this proportionality to a equal sign, we have the constant which is called as a coefficient of viscosity. ह्याला आपण काय म्हणतो? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं म्हणतो. सो फ्रॉम दिस, इटा इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए टाइम्स डी व्ही बाय डीएक्स. एफ डिवायडेड बाय डीव्ही बाय डीएक्स हा हे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला मिळेल. जर आपण बघितलं तर ह्याचं युनिट काय येईल? फोर्स साठी काय आहे? न्यूटन आहे. एरियासाठी काय आहे? मीटर स्क्वेअर आहे. व्हेलॉसिटी पर युनिट लेंथ म्हणजेच काय आहे? मीटर पर सेकंडच्या ऐवजी तिथं फक्त काय असेल? 1/सेकंड मीन्स मीटर पर सेकंड. सो न्यूटन सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. हे एसआय युनिट आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा किंवा इटाचा आहे. न्यूटन सेकंड per meter square. It is a dimensional quantity whose SI unit is Newton second per meter square. Newton second per meter square हे त्याचे काय आहे? SI युनिट आहे.
So I hope you understood what is mean by viscous drag. Viscous drag is a force exerted by different layers of the liquid, or sorry, various layers of the fluid itself for against the motion of any layer. That is called as a viscous drag, and viscous drag is proportional to velocity gradient as well as it is proportional to area of the layer. ते कुणाला proportional असणार आहे, तो त्या लेअरला प्रोपोर्शनल, लेअरचा जो एरिया आहे त्या एरियाला तो प्रोपोर्शनल असेल. ओके, दिस विल बी प्रोपोर्शनल टू दॅट. हिअर यू विल फाइंड दिस वन, जे आपण मग आत्ताच म्हटलं होतं, इथे हे नोट दिलेली आहे. ए इज इन दिस एक्सप्रेशन इज नॉट अ क्रॉस सेक्शनल एरिया, इट इज एरिया ऑफ अ लेअर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो. फ्लोच्या डायरेक्शन मध्ये त्याचा जो काही एरिया आहे त्याला ती पॅरलल. ह्याचा न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. सॉरी, हे एस आय युनिट आहे. मग हे एस आय युनिट असेल तर ह्याचे डायमेन्शन्स काय येतात? न्यूटन साठी काय आहे? M1, L1, T मायनस, येस, T मायनस 2 असे येईल. दुसरे टाइम सेकंद साठी काय आहे? T असं येतंय. आणि मीटर साठीचे जे डायमेन्शन्स आहेत म्हणजे मीटर स्क्वेअर एरिया साठीचे ते काय आहेत? एल स्क्वेअर. तर त्याच्यावरून जर आपण डायमेन्शन्स लिहिले तर हे येतं M1, L रेस टू मायनस 1, T रेस टू मायनस 1. M1, L रेस टू मायनस 1, T रेस टू मायनस 1 हे सॉरी डायमेन्शन्स आहेत कुणाचे? कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. हे एसआय युनिट जे आहे, हे जे आहे हे एसआय युनिट आहे. त्याचं जे दुसरं सीजीएस युनिट आहे ते युनिट आहे पॉइज. ते काय आहे? पॉइज हे त्याचं दुसरं युनिट असणार आहे जे सीजीएस युनिट आहे. The coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. Its SI unit is Newton second per meter square. CGS unit is poise here as it is mentioned. आणि इथे काय विचारलंय? रिलेशन बिटवीन पॉइज अँड एसआय युनिट. ओके, रिलेशन बिटवीन पॉइज अँड एसआय युनिट हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलेला पॉइंट आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये म्हणजे वेक्टर्स मध्ये सॉरी युनिट्स अँड डायमेन्शन्स तिथं आपण हे डिस्कस केले होते की कशा पद्धतीनं दोघांमधले आपल्याला हे फाइंड आउट करता येतील, काय रिलेशन फाइंड आउट करता येणार. ठीक आहे. सो हिअर 1 Newton second per meter square is equal to x into न्यूटन सेकंडच्या ऐवजी इथं काय आहे? डाइन सेकंद डिवायडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर. सो एक्स ही व्हॅल्यू कशी येते? न्यूटन डिवायडेड बाय डाइन इंटू सेकंड्स डिवायडेड बाय सेकंड्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. तर हे x इज इक्वल टू न्यूटन साठीचे जे डायमेन्शन्स आहेत, न्यूटनचे डायमेन्शन्स काय आहेत? हे M1 मास, L1 T मायनस 2, डाईनचे सुद्धा तसेच आहेत पण आपल्याला हे असे लिहिता येणार नाही. आपण त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीनेच लिहूयात जसं की प्रिव्हियस केस मध्ये लिहिलं होतं. ह्याचे न्यूटनच्या ऐवजी आपण किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर असे घेऊयात. इथं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असं घेऊयात. सेकंड सेकंड इथे कॅन्सल होऊन गेलं. इथे सेंटीमीटर स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर असंच असेल. सो किलोग्रॅम म्हणजे काय? 1000 ग्रॅम डिवायडेड बाय हे 1, हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झालं. मीटर जे आहे पर सेकंड स्क्वेअर कॅन्सल झालं. इथं ग्रॅम
मीटर आहे. मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर, सेंटीमीटर कॅन्सल झालं. इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे हे 10 टू द पॉवर -4 डिव्हायडेड बाय 1 असे येईल मीटरचं सेंटीमीटरमध्ये जर केलं तर. तर here we will get 10 to the power 1, 2, 3, 4, 5 into 10 to the power -4 which is equal to 10 to the power 1. So 1 Newton second per meter square is 10 poise अशा पद्धतीचं रिलेशन आपल्याला मिळत असेल हे आपण डिराईव्ह केले. एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. म्हणजे मी इथे लिहून तुम्हाला दाखवतो. किती आलं होतं आपलं आन्सर? 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉइज असं आपल्याला मिळून जाईल. हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व दिस इक्वेशन यू विल गेट एट द आन्सर. तुम्हाला मी जशा पद्धतीने सॉल्व्ह केले नोटबुक वरती तसं सॉल्व्ह करा, तुम्हाला ते पॉइंट्स मिळून जातील. ती जी व्हॅल्यू आहे ते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट इज मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ विस्कॉसिटी. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? आता मायक्रो आणि मॅक्रो असे दोन पॉइंट्स आहेत. ते काय कसे आहेत? मायक्रो अँड मॅक्रो. मॅक्रो म्हणजे जे आपल्याला सहजपणे पॉसिबल आहे, जे दिसू शकतं त्याला आपण मॅक्रो असं म्हणतो. मायक्रो मीन्स अंडर मायक्रोस्कोप वी हॅव टू ऑब्झर्व. तर मॅक्रोस्कोपिक जे आहे त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करूयात. नाऊ देअर आर दीज लेयर्स बिटवीन दिस एबीसी हे काय आहेत? हे लेयर्स आहेत इथं फ्लुइडचे आणि वरती ह्या प्लेट्स आहेत एक्स आणि वाय काय आहेत? प्लेट्स आहेत. समजा या कंटेनरच्या प्लेट्स आहेत. ए ची जी व्हेलॉसिटी आहे ती व्ही आहे. सी ची जी आहे ती व्ही प्लस डीव्ही आहे आणि ए ची जी आहे ती व्ही मायनस डीव्ही एवढी व्हेलॉसिटी आहे. होतं काय की विस्कस फोर्स असल्यामुळे ते एकमेकांच्या लेअर वरती हे काय करतात? फोर्स अप्लाय करतात. जर सपोज प्लेट वाय ला जर आपण काही मोमेंटम दिलं, काय दिलं? मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय? मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात जो वाय प्लेट आहे त्याला आपण एक फोर्स अप्लाय केला, ज्या फोर्समुळे त्याच्यात ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशनमुळे त्याच्यात व्हेलॉसिटी. जो वाय ला लागून असलेला जो सी लेअर आहे त्याच्यामध्ये ती व्हेलॉसिटी येईल आणि त्याच्यानंतर बी मध्ये सुद्धा काही व्हेलॉसिटी येईल, पण ती सी पेक्षा कशी असेल? कमी असेल बिकॉज ऑफ विस्कस फोर्स. अँड त्याच्यापेक्षा कमी जी आहे ती कुणामध्ये असणार आहे? ए लेअर मध्ये असणार आहे विस्कस फोर्समुळे. आता इथे विस्कस फोर्स म्हणजे काय? ज्यावेळेस ही अशा पद्धतीची सडन व्हेलॉसिटी आपल्याला मिळते, त्यावेळेस तो जो एक लेयर आहे त्या लेयर मधला जो मॉलिक्यूल आहे तो दुसऱ्या लेयर मध्ये जातो. म्हणजे सी लेयर मधला मॉलिक्यूल बी लेयर मध्ये जाईल. आता सी लेयर मधल्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी कशी आहे? जास्त आहे. कुणापेक्षा? बी लेयर मधल्या मॉलिक्यूल सोबत. म्हणून तिथं काय होईल? कुलिजन होणार आहे आणि ते कुलिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी मोमेंटम जे आहे ते आता कुठल्या लेयरला येणार आहे? बी लेयरला. सो वेअर वी हॅव अप्लाइड मोमेंटम? वी हॅव अप्लाइड अ मोमेंटम ऑन वाय प्लेट. आपण मोमेंटम कुठल्या प्लेट वरती अप्लाय केलं होतं? वाय प्लेट वरती मोमेंटम आपण अप्लाय केलेलं होतं. पण पण ते आता पुढे कन्वर्ट होत कुठेपर्यंत आलं? बी लेयरवर. आता बी लेयर जे आहे त्याच्यामधले जे व्हेलॉसिटीचे पार्टिकल्स आहेत, ऍक्च्युअली आता हे जे आहेत हे ए सी बी ए त्यातला बी मधला एखादा म्हणजे काही पार्टिकल ज्यावेळेस ए लेयर मध्ये येतील बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड व्हेलॉसिटी दे विल दे विल कोलाइड विथ द मॉलिक्युल्स ऑफ ए लेयरचे जे मॉलिक्युल्स आहेत पण त्यांना सगळीच्या सगळी व्हेलॉसिटी भेटेल का? भेटणार नाही. अशा पद्धतीनं जे मोमेंटम आहे हे मोमेंटम वाय प्लेट पासून एक्स प्लेट कडे शिफ्ट होत चालले. व्हेलॉसिटी हे अशा पद्धतीनं मिळत चाललेले असते. दिस इज व्हॉट इट हॅज मेन्शन्ड हिअर. ह्या ठिकाणी हे पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. आता इथं जो मेन्शन केलेला आहे मोमेंटम चेंज होत आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत आहे. व्हेलॉसिटी चेंज होत आहे याचाच अर्थ तिथं काय आहे? कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होते? चेंज होत आहे किंवा इथं जी आहे कायनेटिक एनर्जी सो लेट अस सी धिस. हां, फ्रिक्शन होत असल्यामुळे तिथं थर्मल एनर्जी मिळेल. मायक्रोस्कोपिक कायनेटिक एनर्जी आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे हे आपल्याला ऑब्झर्व्ह करता येऊ शकतं. हे एक्झाम्पल राइट साइडला जे एक्झाम्पल दाखवलेलं दिसतंय की नाही इथं,
एक स्फिअर एका लिक्विड मध्ये किंवा एखाद्या फ्लुइड मध्ये ज्याची की विस्कॉसिटी आहे काहीतरी, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे बघा लेयर्स कसे मूव्ह होत आहेत. ज्या ठिकाणी हा स्फिअर चाललाय आणि त्यांना अपोजिंग फोर्स अप्लाय करतात. उदाहरणार्थ हा स्फिअर घ्या, पाण्यामध्ये टाका आणि तोच स्फिअर घेऊन काचेचा ग्लास यूज करा, पाण्यामध्ये टाका, तो किती फास्ट जातो बघा. दुसऱ्या याच्यामध्ये जर तुमच्याकडे हनी असेल, त्या हनीमध्ये टाकून बघा किंवा सिंपलचं एक्झाम्पल आहे, इंजिन ऑइल असतं. इंजिन ऑइल म्हणजे जे जळालेलं इंजिन ऑइल आहे ते नाही, नवीन असलेलं ट्रान्सपरंट असतं ते. ते इंजिन ऑइल तुम्ही यूज करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे मॉलिक्यूल जो स्फिअर आहे तो जाताना खाली दिसत आहे. ओके. सो दीज पॉइंट्स इथं हे सगळे विस्कॉसिटीशी रिलेटेड आहेत. आपण जे फॉर्म्युले डिस्कस केले ते फॉर्म्युले तुम्ही थोडे लक्षात ठेवा. ही जी विस्कॉसिटी आहे, ही विस्कॉसिटी हे टेम्परेचर डिपेंडंट आहे. विस्कस नेचर जे आहे हे काय आहे? टेम्परेचर डिपेंडंट आहे. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, विस्कॉसिटी डिक्रीजेस फॉर लिक्विड. ओके. फॉर लिक्विड ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, विस्कॉसिटी हे जी विस्कॉसिटी आहे, विस्कॉसिटी काय व्हायला होते? डिक्रीज व्हायला सुरुवात होते. जे आहेत ॲज हायर टेम्परेचर मॉलिक्युल्स आर फार्दर अपार्ट, सो कोहेसिव्ह फोर्स जो आहे त्यांच्यामधला तो कमी होतो. तर हा पॉइंट महत्वाचा आहे. एमसीक्यू क्वेश्चन मध्ये असा विचारला जातो. ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस, विस्कॉसिटी ऑफ लिक्विड शब्द वापरतो, फ्लुइड नाही. लिक्विडची विस्कॉसिटी काय होते? ती विस्कॉसिटी कमी होत जाते. रिझन काय आहे? ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, द कोहेसिव्ह फोर्स डिक्रीजेस. त्यांच्यामधला जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो? कारण हे मॉलिक्युल्स काय होतात? एकमेकांपासून दूर जायला लागतात. हे मॉलिक्युल्स काय होतात? एकमेकांपासून दूर जातात. म्हणून जो कोहेसिव्ह फोर्स आहे, तो कोहेसिव्ह फोर्स काय आहे? कमी होताना दिसून येतो आपल्याला. पॉइंट लक्षात आला? बरं. मग ह्याच्याऐवजी जर एअर कन्सिडर केलं तर, एअर कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे म्हणजे विस्कॉसिटी आहे ती इन्क्रीज होताना दिसून येते. त्याचं रिझन काय? फ्रिक्शन आता इथं एकामध्ये इन्क्रीज होते, एकामध्ये डिक्रीज होते. हे कसं काय? तर ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं एखाद्या एअरचं म्हणा किंवा सॉरी गॅसचं म्हणा एखाद्या, त्याचं ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज. तर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे मॉलिक्युल्सची, ही व्हेलॉसिटी काय व्हायला लागली? ही व्हेलॉसिटी आता ही व्हेलॉसिटी आता इन्क्रीज होते. मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी पण इन्क्रीज होते. म्हणजे गॅस गॅस मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी काय व्हायला लागते? इन्क्रीज व्हायला लागते. गॅस मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी ज्यावेळेस इन्क्रीज होते, त्यावेळेस ते मॉलिक्युल काय करतात? दुसऱ्या मॉलिक्युल वरती कोलाइड होतात. हे मॉलिक्युल्स काय होतात? दुसऱ्या मॉलिक्युल्स वरती कोलाइड व्हायला सुरुवात होते. एक मिनिट, एक मिनिट. सो व्हेलॉसिटी ज्यावेळेस एखाद्या एअर मॉलिक्युल्सची इन्क्रीज होते. मग आता इथं काय होतं, की समजा हे असे लेयर्स आहेत. मी राइट साइडला दाखवतो. हे फ्लुइड पर्टिक्युलरली आपण गॅसचा विचार करू. ह्यांचे लेयर्स आहेत. ह्या लेयर्स मध्ये काय होतं, की हा इथला जो मॉलिक्यूल आहे ज्याची स्पीड इन्क्रीज झाली, तो जातो आणि याच्यामध्ये पडतो. तो जातो आणि कुठं पडतो? याच्यामध्ये पडतो. म्हणजे हे उदाहरण सांगतो. ह्याची व्हेलॉसिटी सपोज कमी. मग होतं काय, की त्यांची ही जी इन्क्रीज झाली त्याच्यामुळे कोलिजन होतं आणि कोलिजनमुळे आणखीन तो इन्क्रीज होतो. ओके. जे आहे ते फास्टर मूव्ह व्हायला लागल्यामुळं ते खूप जास्त वेळेस कोलिजन होतं आणि इंटरनल फ्रिक्शन जे आहे ते इन्क्रीज होतं. इफ यू कॅन सी at high temperature molecules move faster and collide more often with each other, giving rise to internal friction. This is for the gases. हे gases साठी आहे. लिक्विड साठी ती सिच्युएशन नाहीये. लिक्विड मध्ये विस्कॉसिटी कमी होते, तर फ्लुइड गॅसेस मध्ये ही विस्कॉसिटी काय होते? इन्क्रीज होत आहे. दी रिझन्स आर डिफरंट. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, द कोहेसिव्ह फोर्स फॉर द लिक्विड्स विल डिक्रीज. लिक्विड साठीचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो डिक्रीज होतोय आणि गॅसेस साठी जर बघितलं तर त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत
जे मॉलिक्युल्स, कोणते मॉलिक्युल्स आपण त्यांना म्हणू शकतो, एअर मॉलिक्युल्स म्हणूयात किंवा गॅस मॉलिक्युल्स जे आहेत, हे हे जे मॉलिक्युल्स आहेत, ह्या मॉलिक्युल्स मध्ये टेम्परेचर वाढल्यावरती त्यांच्या व्हेलॉसिटीज वाढतात आणि त्यांचे कोलिजन्स वाढतात आणि कोलिजन वाढल्यामुळे तिथं अपोजिशन वाढत आहे. त्याला आपण त्याच्यामुळे तिथं काय फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीज होतो. ठीक आहे. नाउ हिअर कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी मेन्शन केलं, पाठ करण्याची गरज नाही आहे. 20 डिग्रीला जर आपण वॉटर कन्सिडर करत असाल तर हे आता टेम्परेचर नुसार चेंज होत आहे. वॉटर 100 डिग्री सेल्सिअस जसं बघायचं, ह्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला दिसून येईल की वॉटरचं विस्कॉसिटी जी आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जो आहे तो 20 डिग्री सेल्सिअसला 1 होता आणि 100 डिग्री सेल्सिअसला तो काय झालाय 0.3 झालाय, म्हणजे तो कमी झालाय. तो काय झालाय कमी झालेला आहे. ठीक आहे. विस्कॉसिटीचा जो कोइफिशियंट आहे तो काय झाला कमी झाला. नेक्स्टली जर एअरचा जर विचार केला, जो की पॉइंट आपण आत्ताच डिस्कस केलाय, जर तुम्ही ह्या ह्याच्यात डिस्कस केलं 0 डिग्री सेल्सिअसला ते किती होतं 0.017 पॉवर दोघांचा 10 टू द पॉवर -3 एवढाच आहे. 40 डिग्री सेल्सिअसचा जर विचार केला then you will find its value becomes 0.019. 0.019 ही व्हॅल्यू झाली, म्हणजे ही थोडीशी काय झालेली आहे इथं इन्क्रीज झालेली आहे. ती व्हॅल्यू काय झाली आहे इन्क्रीज झालेली आहे. ओके. हे अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली हे इथूनही दिसत. आपण जे मशीन ऑइल म्हणतो किंवा समजा इंजिन ऑइल वगैरे आहे, त्याचं टेम्परेचर जसं इन्क्रीज झालं, कारण ते लिक्विड मध्ये येतात, फ्लुइड्स आहेत म्हणजे ते लिक्विड आहे. तर ते सुद्धा बघा जरा टेम्परेचर वाढलं तर त्यांचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जो आहे तो काय झालाय डिक्रीज झालेला असेल. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिक्रीज झाला. So here up to this point we discussed what is mean by streamline flow, what is mean by turbulent flow. त्याच्यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय हा पॉइंट डिस्कस केला. क्रिटिकल व्हेलॉसिटी नंतरचा जो पॉइंट होता तो आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघितला. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा पॉइंट डिस्कस केलेला आहे. हे पॉइंट्स आपण डिस्कस केले ह्या इथपर्यंत. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एक्सेट्रा एक्सेट्रा दीज पॉइंट्स वी हॅव जस्ट डिस्कस. ओके. आता जो पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत दिस इज कॉल्ड एज अ स्टोक्स लॉ. हा जो आहे तो काय आहे स्टोक्स लॉ आहे. इथं तोच आहे की इथं जो सेम आहे. मगाशी मी जसं व्हेलॉसिटीच्या टर्म साठी सांगितलं व्हेलॉसिटी, तेच ह्या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करायचं की एक स्फिअर जो आहे तो एखाद्या विस्कस लिक्विड फ्लुइड मध्ये टाकला. हा तर आता खाली चाललाय. हा Fv जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ विस्कस फोर्स. हा जो आहे तो कोणता फोर्स आहे विस्कस फोर्स. मग त्याच्यावरती फक्त विस्कस फोर्सच अप्लाय होतो का? विस्कस फोर्सच अप्लाय होतोय का? उत्तर आहे नाही. फक्त विस्कस फोर्सच तिथे ऍक्ट होतोय का? नाही, विस्कस फोर्स ऍक्ट होत नाही. त्याच्यासोबत याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ऍक्ट होतो. ठीक आहे. हे सगळे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. विस्कस फोर्स हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. विस्कस फोर्स हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये. त्याचबरोबर ह्या ठिकाणी बायोन्सीचा फोर्स एक ऍक्ट होतो. बायोन्सी तुम्हाला माहिती आहे कसा असेल बायोन्सी फोर्स आपल्याला वर फ्लोट करू शकतो. म्हणजे पोहत असताना आपल्या बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स हा बायोन्सीचा फोर्स आहे. नाऊ हा फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. हा फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? अपवर्ड. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द ओनली फोर्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. बायोन्सी अँड विस्कस फोर्स दीज आर इन अपवर्ड डायरेक्शन. हे दोन्ही कुठल्या डायरेक्शन मध्ये असतील? अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणार. असो, पण आता सध्या पुरता आपण विस्कस फोर्स बद्दल डिस्कस करूया. ज्या वेळेस एखादा आपण ह्याच्यात ऑब्जेक्ट जो आहे, मी जे पॉइंट सांगितले ते आपण डिस्कस करूयात, पण आता पुरतं एक लक्षात ठेवा की इथे एक विस्कस फोर्स आहे.
हा विस्कस फोर्स जो आहे हा प्रोपोर्शनल असणार आहे कुणाला, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ह्या लिक्विड सॉरी फ्लुइडचं जी विस्कॉसिटीचा कोइफिशियंट आहे त्याला तो प्रोपोर्शनल असेल. अगेन दिस इज अ प्रोपोर्शनल टू रेडियस. आता ही जी स्फिअर आहे ह्या स्फिअरला जी रेडियस आहे त्याला म्हणजे थोडक्यात साईज ऑफ द स्फिअर इथे स्फेरिकल घेतलंय त्याच्यामुळे. अँड then the velocity he through which its velocity f is proportional to v. Now this is a velocity. ही जी velocity आहे ही ती velocity मी प्रिव्हियसली जे डिस्कस केलं, जे मी velocity ग्रेडियंटच्या वेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण एक स्फिअर एखाद्या फ्लुइड मध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं की सुरुवातीला त्याची velocity इन्क्रीज होत असते कारण तो खाली पडत आहे. पण इथे बघा विस्कस फोर्स आणि बायोन्सी फोर्स हे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत. ते दोन फोर्स काय करतात त्याच्यावरती एक फोर्स म्हणजे त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतात. मग त्यांची वेलॉसिटी डायरेक्ट ते झिरो करतात का नाही, ते काय करतात एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ते काय करतात एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं त्या स्फिअरला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जाऊ देतात. तर ती व्हेलॉसिटी जी आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ती म्हणजे इथं व्ही आहे. इफ वी नो धिस, हे सगळे आहेत तर ह्याच्यावरून आपण असं लिहू शकतो की एफ व्ही विच इज विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर व्ही. नाव ह्याच्यात कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर घेतला तर एफ व्ही इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही हा येतो. म्हणजे इथं जसं आपण ऑसिलेशन चॅप्टर बघितला, ऑसिलेशन चॅप्टर मध्ये हा फोर्स जो आहे तो कुणाला प्रोपोर्शनल होता, डिस्प्लेसमेंटला होता. बरोबर आहे, फोर्स वॉज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि जनरल केस मध्ये जर फोर्स बघितला तर फोर्स प्रोपोर्शनल कुणाला असतो, एक्सेलरेशनला असतो. तर ह्या ऑसिलेशन्स मध्ये फोर्स हा डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल होता. ज्यावेळेस विस्कस फोर्सचा विचार करतोय तो व्हेलॉसिटीला आहे आणि जनरल केस मध्ये तो कुणाला प्रोपोर्शनल आहे, इट इज प्रोपोर्शनल टू द एक्सेलरेशन. सो हा हे एक एक्झाम्पल आहे वेअर द फोर्स इज प्रोपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी. कुठल्याही एखाद्या क्वांटिटीच्या व्हेलॉसिटीला हा प्रोपोर्शनल असण्याची आहे. ठीक आहे. देअर इज दिस न्यूमरिकल, लेट अस सी व्हॉट इज गिवन हिअर. आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह करूया. ह्याच्यामध्ये जो दिलेला आहे तो डेटा मी पहिल्यांदा नोट डाऊन करतो इथं. 0.3 mm. So R is equal to 3 into 10 to the power minus 4 meters. Sorry. This is coefficient of viscosity. And viscous force calculate करायला विचार. ठीक आहे, let us calculate viscous force. So 6 into मी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय. सैंत्रिक 18 चाल एक, सैंत्रिक 18 आणि 19, 48 आणि 49. सो थिंक बरोबर लिहिलं. into 3.14 into 6 into 10 to the power minus 4. पुन्हा 6 ने मी मल्टिप्लाय करतो ह्या ठिकाणी.
ती व्हॅल्यू होते 6 48 47 4 96 54 4 58 48 5 54 59 5 6 24 आणि 5 29 1 2 3 तर 3 आलं इंटू 3.14 हा सो मी आता ह्याला अप्रॉक्सिमेशन 30 करत आहे इंटू 10 टू द पॉवर -4 हे इथंच आहे. So here I am writing FP is equal to 30 into 3.14 into 10 to the power -4 which is equal to तर 42 हे 0 आणि 3 पॉईंट कुठे आहे 94 into 10 to the power -4 न्यूटन किंवा 9.42 into 10 to the power -3 न्यूटन हे आन्सर असेल. सो वी गेट धिस आन्सर. इथे जे आन्सर आहे ते 9.42 into 10 to the power -3 एवढं आले माझं. Yes, it is 9.44 into 10 to the power 422 into 10 to the power -3. It's correct one. So अशा पद्धतीचे हे आहे. आणि हा जो टर्मिनल व्हेलॉसिटीचा जो नेक्स्ट पॉइंट आहे इथला टर्मिनल व्हेलॉसिटीचा हा पॉइंट मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हे पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस झाले. टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय? ज्या वेळेस तो स्फिअर आपण रिलीज करतो एखाद्या फ्लुइड मध्ये त्याची व्हेलॉसिटी सुरुवातीला इन्क्रीज होते. आफ्टर दॅट इट विल स्टार्ट टू डिक्रीज. त्यानंतर ती काय व्हायला सुरुवात होते? डिक्रीज व्हायला सुरुवात होत असेल आणि एका कॉन्स्टंट व्हॅल्यू वरती येते. दॅट व्हॅल्यू ऑफ द व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हेलॉसिटी. त्याला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. असो पण हा पण टर्मिनल व्हेलॉसिटीचा आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेणार आहोत. लेट अस सी इज देअर एनी न्यूमरिकल ओव्हर हिअर. एखादं न्यूमरिकल आहे का याच्याशी रिलेटेड बघूयात आपण. एक मिनिट. Okay, here you will find the numerical question number जो 12 आहे. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स कॅल्क्युलेट करा म्हटलं. सो मी डायरेक्ट व्हॅल्यू ठेवतो. हिअर इट इज 6 पाय. इटा व्हॅल्यू viscosity is 1.8 into 10 to the power -5 eta r. Radius uniform velocity radius diameter दिलेली आहे 1 millimeter. So it is 0.5 into 10 to the power -3. 0.5 to the -3 and the velocity किती दिली आहे 2 meter per second. So it is 6 into 0.5 हे येतं 3 pi into 1.8 into 2 into 10 to the power -8 ही व्हॅल्यू आहे. सो 3 pi च्या इथे जे आहे ते 3 pi 3 into 1.8 into 2 म्हणजे 18 सो इट इज 10.8 into pi into 10 to the power -8 ही व्हॅल्यू येईल. अँड इफ यू कॅल्क्युलेट आता जर मी ह्याला अप्रॉक्सिमेट 10 जर घेतलं तर ही व्हॅल्यू येते 31.4 into 10 to the power -8 विच आय कॅन राईट 3.14 into 10 to the power -8. तर -7 इट शुड बी -7 असेल 10 to the power -7. सो इथे मी अप्रॉक्सिमेशन केलं होतं की हे 10.8 आहे त्याला मी 10 घेऊन हे व्हॅल्यू फाइंड आउट केली. तुम्ही 11 घेऊन काढला तर तुम्हाला आन्सर बरोबर 33 च्या जवळपासचा आन्सर मिळून जाईल. सो हे असे न्यूमरिकल्स विचारले जातील. तर ह्या चॅप्टर मध्ये जो आपण सरफेस टेन्शनचा पार्ट संपल्यानंतर जो पुढचा पार्ट आपण हे डिस्कस करतो ह्याच्यामध्ये टर्मिनल व्हेलॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, विस्कस फोर्स हे जे पॉइंट्स आहेत ह्याचे फक्त फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. फॉर्म्युल्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. आणि जो नेक्स्ट पोर्शन जो टर्मिनल व्हेलॉसिटीचा जो पार्ट आहे तो टर्मिनल व्हेलॉसिटीचा पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर आपण आजचं इथं थांबूया. 62 61 60 59 58 बर्नॉलीज इक्वेशन एक आहे. एक 3-4 पेजेस राहिलेत. बर्नॉलीज इक्वेशन एक महत्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये बर्नॉलीज इक्वेशन आपण बर्नॉलीचं जे इक्वेशन आहे ते त्याच्यावरून आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे ओके डिस्कस करूयात आपण ते नेक्स्ट क्लासमध्ये. तो पोर्शन आपला संपला. ओके. तर आजचं सेशन मी इथं एंड करतोय. ओके. लेट अस
see remaining part of this chapter we will discuss in tomorrow's lecture at same time in the morning. Okay.